विभागातर्फे आपणा कृषी संस्कृती विद्या केंद्र बेंगलोर छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे आपणा सर्वांचं आजच्या सत्संगामध्ये हार्दिक स्वागत. परमपूज्य योग ब्रह्मश्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला हा सत्संग चालू आहे. आणि आपण ह्या सेशन मध्ये खूपच अशी नाविन्यपूर्ण आणि जीवनात उपयोगी पडेल अशी माहिती घेतलेली आहे. आणि हा कोर्स आता जवळजवळ संपत आलेला आहे असं म्हणतात, पण हा कोर्स कधीच संपत नाही. तर आपण ज्या दिवशी कोर्स पूर्ण होतो त्या दिवशीपासून खरी सुरुवात आपल्या क्लासला होत असते, असं नेहमीच होत आलेलं आहे. तर आपल्यासाठी जो इंद्रायणी मांनी खूप म्हणजे त्यांच्या बिझी शेड्यूल मधून आपल्यासाठी हा वेळ काढलेला आहे. आणि मी खूप त्यांचे धन्यवाद मानते. मी मानना अशी विनंती करेन की त्यांनी आम्हाला पुढील मार्गदर्शन करावे. जय गुरुदेव मा. जय गुरुदेव मा. जय गुरुदेव. मला एवढंच विचारायचंय की नवीन जॉईन झालेलं कोणी आलं नाहीये ना आज, कारण त्या ग्रुपमध्ये लिंक आता उज्ज्वलनी पाठवली आहे. त्यामुळे कोणाला असं वाटलं नाहीये ना की हे सगळे जुन्या बॅचचेच लोक आहेत ना, एकदा चेक करा उषामा. नावं तुम्हाला माहित असली तर उज्ज्वल किंवा उषामा, म्हणजे ते कन्फ्यूज होतील, कारण शेवटचा सेशन त्यांना पहिल्यांदा मिळाला तर प्रॉब्लेम होईल. ठीक आहे, लिंक काढून घेतली परत. ओके ओके ठीक आहे. संपल्यानंतर टाका लिंक. आहेत पहिलेच आहेत सगळे. ओके ठीक आहे. सो काल मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की सपोज एखाद्याला काहीतरी एक सवय आहे जी वाईट सवय आहे. ओके, म्हणजे काय तर सपोज सिगरेट ओढण्याची सवय आहे, किंवा फॉर एक्झाम्पल जाता येता काहीतरी गोड खाण्याची सवय आहे, किंवा काहीतरी अशी सवय आहे की जी आपल्याला त्याला टाळायची आहे. ओके, मग आपल्याला ती बंद करायची आहे, ती बॅड हॅबिट म्हणून आपल्याकडे आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करतो? ती गोष्ट खायचं टाळतो. आहे ना, ठरवतो. मग एक 8 दिवस संकल्प करतो. त्याच काय करतो? संकल्प करतो सोडायचं. संकल्प करतो सोडायचा, आणि 8-10 दिवस अगदी व्यवस्थित सुटतो, पुन्हा तेच शकतं, पूर्ण वेळ होतं. पण मग 8-10 दिवसानंतर परत काहीतरी होतं. आपण तो संकल्प केलाय हे सुद्धा विसरून जातो. हा, रेझोल्युशन करतो, पण संकल्प रेझोल्युशन सगळं विसरतं आणि पुरत ये रे माझ्या मागल्या होतं. हे असं होतं का आपल्याला? हो, होतं. मग आजच्या दिवस करू म्हणून नंतर सोडू असं परत ठरवतो, परत एकदा केलं तर काय होतंय असं वाटतं. उद्यापासून सोडू, उद्यापासून, तो उद्याच येत नाही मग. बरोबर आहे. म्हणजे काय तर कुठलीही हॅबिट, मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की 21 दिवस जर आपण काहीतरी केलं तर आपले ब्रेन मधले न्यूरॉन्स त्याप्रमाणे बदलता येतात, आणि न्यूरॉन्स बदलले की ऑटोमॅटिक ब्रेन कडनं येणारे सिग्नल बदलतात. ओके, तरी सुद्धा आपल्याला पॉसिबल आहे की या 21 दिवसानंतर 21 दिवस खूप छान वाटलंय, पुढच्या 8-10 दिवस पण छान वाटेल, पण असं होऊ शकतं की परत आपण मागच्या प्रायाला जाऊ. होऊ शकतं. ओके, आणि ते सहज शक्य आहे. कारण काय आहे त्याच्यासाठी ना, कंपनी मॅटर्स. आपण कोणाच्या सान्निध्यात आहोत ते खूप महत्वाचं आहे. आता इथे आपण 21 दिवस सगळ्यांना एकमेकांचा सान्निध्य दिल्यामुळे रोज संध्याकाळी 8 वाजता आहे सेशन, हा ट्रिगर होता आपल्यासाठी. आणि आज केलेला क्लास हा उद्यासाठी आपल्याला सपोर्ट करत होता की मला हे फॉलो करायचंय. ओके, सो कुठल्याही हॅबिटला एस्टॅब्लिश करण्यासाठी काय लागतं तर एक ट्रिगर लागतं. ओके, तर तो ट्रिगर म्हणजे काय, तर आता ज्याला सिगरेट ओढायची सवय आहे, सब मी बॅड उदाहरण आहे पण सोपं आहे टू अंडरस्टँड म्हणून मी ते घेते. ओके, मग ज्याला चहा चहा ओके, चहा इज अ गुड एक्झाम्पल. तिथे तुम्हाला सगळ्यांना आवडीचंही असू शकतं. आता एखाद्याला चहा पिण्याची सवय आहे. ओके, पण ती सवय आहे हे असं कधी बनतं, म्हणजे मला चहा प्यायला आवडतो ही वेगळी गोष्ट आहे, आणि मला चहाची सवय झाली आहे, या दोघातला फरक आपल्याला माहिती आहे. म्हणजे जर मी रोज 3 वाजता दुपारी चहा पित असेल तर 3 वाजल्यानंतर
मला ऑटोमॅटिक त्या चहाची आठवण येते. चहा प्यायला नाही तर चुकल्यासारखं होतं. किंवा डोकं 3 दुखत. वाजलेले घड्याळात दिसले की मला चहा प्यायला वाटतो. असं होतं ना? हो हो. होतं. हा, मग कुठल्या कुठल्या प्रकारचे ट्रिगर, याला ट्रिगर म्हणतात. एक तर इंटरनल ट्रिगर असू शकतो किंवा एक्सटर्नल ट्रिगर असू शकतो. ओके, ट्रिगरला मराठीत काय म्हणतात? उत्तेजना. उत्तेजन. ओके, उत्तेजना. ओके, आय डोंट नो. हा, ठीक आहे. मग तो ट्रिगर 3च प्रकारे असू शकतो आपल्या आयुष्यात. दुसऱ्या कुठल्याही प्रकारे ट्रिगर येऊ शकत नाही. त्यातला पहिला प्रकार आहे व्हिज्युअल. व्हिज्युअल म्हणजे दिसलं तर, कोणीतरी दृश्य. त्यांना दिसतोय किंवा तो कप तिथे आपण ठेवलेला दिसतो किंवा हा दृश्य, 3 वाजलेले घड्याळात दिसले, हे आपले ट्रिगर असू शकतात. म्हणजे आयदर तो ट्रिगर दृश्य स्वरूपात असू शकतो जो व्हिज्युअल आहे, किंवा ऑडिटरी असू शकतो. म्हणजे आता ऑफिसमध्ये आहो आपण आणि सगळे चहा प्यायला निघाले की त्यांचा आवाज येतो, अरे चहा प्यायला चाललोय, येतंय का कोणी, असं म्हटलं की आपल्याला चहा प्यायचा नसला तरी आपण ऐकल्यावर अरे सगळे चाललेत आपण जाऊ शकतो म्हणून आपण निघतो. बरोबर आहे? सो आयदर व्हिज्युअल असू शकतो किंवा ऑडिटरी असू शकतो. जनरली सगळ्या सवयींसाठी वास हा ट्रिगर असला तरी वास ही एक कायनेस्थेटिक मध्ये धरतो आपण त्याला. म्हणजे आईज, इयर आणि बॉडी असे 3 प्रकारांनी आपल्याला ट्रिगर मिळतो. पंचेंद्रिय आहेत, ती पंचेंद्रियच आपल्या ब्रेनला काहीतरी इन्फॉर्मेशन देऊ शकतात. तर त्यातलं एक आहे व्हिज्युअल. हे सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे. जाता जाता दिसली चहाची टपरी तरी उभं राहून उगीच चहा पिणारे लोक आहेत. कारण या चहावाल्याकडे खूप चांगला चहा मिळतो म्हणून तिथे उभं राहतो आपण. सो व्हिज्युअल हा सगळ्यात पॉवरफुल ट्रिगर आहे. मग ऑडिटरी त्याच्यानंतरचा, की जे तुम्हाला ऐकू येतं, आणि काही वेळा आपलंच बोलणं सुद्धा आपल्याला ऐकू येतं. मनातलं बोलणं पण. मनातल्या मनात. हो म्हणजे मला हो असं हो हा, हो. आणि ते खूप डेंजरस असतं. मग त्याच्यानंतर दुसरं काहीच ऐकू येत नाही एकदा का मनातलं ऐकू आलं की. हा, मग ते ते काय पिअर प्रेशर पण असतं ना? हा, पियर प्रेशर ते पण तुमचं व्हिज्युअल किंवा ऑडिटरी मध्येच आहे ना. पियर प्रेशर म्हणजे तुमच्या बरोबरचे लोक आयदर बोलतायत किंवा ते करतायत. म्हणजे तुम्ही तुमच्या बाजूनी काय होते ते तुम्ही बघताय किंवा ऐकताय. ओके. आणि तिसरं आहे तुमची इमोशनल स्टेट. इमोशन्स म्हणजे विचार किंवा इमोशन, भावना. तुमच्या भावना. भावना. करेक्ट, भावना. भावना. या, मग ही भावना, वास ही एक भावना आहे, चव ही एक भावना आहे. कारण तुम्हाला डोळ्याला कसं दिसतं ते एक्सटर्नल आहे, कानाला ऐकू येतं ते पण एक्सटर्नल आहे, पण वास हा आत गेल्यावरती तुम्हाला ट्रिगर करतो. किंवा चव ही सुद्धा तोंडात गेल्यावर ट्रिगर करते. किंवा अशी एक भावना की आता तुम्हाला सगळे काहीतरी, आता ऑफिसमध्ये सपोज किंवा घरामध्ये सुद्धा एखाद्या पर्सननी दुसऱ्या पर्सनला अप्रिशिएट केलं आणि तुम्हाला केलं नाही, तर मला खूप दुःख होतं. आणि मग ते दुःख हलकं करण्यासाठी म्हणून जाऊन मी चहा पिते किंवा सिगरेट ओढते किंवा हं. चुकीच्या सगळ्या सवयी करते ना. एक सांगू त्याच्याविषयी? हा, सांगा ना. गम में भी पीते हैं, खुशी में भी पीते हैं. हा, करेक्ट. म्हणजे काय तर कारणच शोधतो आपण त्याच्यासाठी. तर ती सवय आपल्याला काय करते, तर आपल्या मनावरचा कंट्रोल आपल्या हातात राहत नाही, तो आपल्या सवयीकडे जातो. म्हणजे आपला कंट्रोल जेव्हा जातो, आणि कंट्रोल जाण्याची 3च कारणं आहेत: व्हिज्युअल, ऑडिटरी किंवा कायनेस्थेटिक. कायनेस्थेटिक म्हणजे भावनिक. आम्ही कायनेस्थेटिक जनरली शारीरिक म्हणतो, पण इथे ते जास्त भावनिक आहे. ओके. सो आयदर तुम्हाला दिसणं, ऐकणं किंवा फील करणं, या 3 मुळे आपल्याला तो ट्रिगर मिळतो. मग हा ट्रिगर मिळाल्यानंतरची स्टेप काय होते, एकदा ट्रिगर मिळाला त्याच्यानंतर आपण ते बिहेवियर मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे हे आपलं रुटीन होतं किंवा हे आपलं ऍक्शन किंवा ऍक्टिव्हिटी मध्ये जातं. सो पहिला आहे ट्रिगर. तो ट्रिगर काय करतो तर तो ऍक्शन मध्ये कन्वर्ट करतो.
आणि नुसतीच ती ऍक्टिव्हिटी किंवा ऍक्शन होते असं नाही, तर ती सवय नाही बनत. म्हणजे प्रत्येक ट्रिगर हा काही सवयीचा हे होणार नाही, पण त्याला जर आपल्याला काही रिवॉर्ड मिळत असेल, म्हणजे आता जर भावनिक आपण बघितलं की मला दुःख झालं होतं म्हणून मी काहीतरी चुकीची सवय माझी हॅबिट हे केली आणि त्याच्यानंतर माझं ते दुःख कमी झालं, म्हणजे मानसिकरित्या मला त्या दुःखापासून दूर जाऊन इथे काहीतरी वेगळं मिळालं, हा माझ्यासाठी एक मोठा रिवॉर्ड वाटतो मला. आणि म्हणून आपण ती बॅड हॅबिट सुद्धा कंटिन्यू करतो. आणि यालाच पिअर प्रेशर तुम्ही जे म्हणलात ना, की मी हा हा त्यांना नाही म्हणू शकत नाही, माझ्या मित्रांना मी नाही म्हणू शकत नाही. मग रिवॉर्ड काय आहे, तर मित्र मला त्यांच्यातलं समजतात आणि तो माझ्यासाठी एक स्टेटस पॉइंट असतो की माझे मित्र आहेत आणि मी त्या मित्रांच्यातला एक आहे. मग ते चांगले मित्र आहेत का वाईट मित्र आहेत याचा संबंध नाहीये, पण मी मित्रांच्यात मला जागा आहे या एका भावनिक बंधासाठी आपण त्या रिवॉर्डकडे बघतो. सो ट्रिगर, बिहेवियर आणि रिवॉर्ड या तिन्ही गोष्टी एका हॅबिटमध्ये असाव्या लागतात. आणि मी हॅबिट ही गुड किंवा बॅड दोन्हीमध्ये असंच आहे. म्हणजे जर तुम्हाला सकाळी उठून पूजा अर्चना करायची सवय असेल तर त्याचा पण एक ट्रिगर असतो. अंघोळ झाली की काही लोक पूजा केल्याशिवाय दुसरं काही करू शकत नाहीत, ती पण एक सवय आहे. त्याच्यासाठी अंघोळ हा ट्रिगर आहे. म्हणजे जोपर्यंत अंघोळ होत नाही तोपर्यंत पूजा करावीशी पूजा वाटत. करायची. द मुमेंट तुम्ही अंघोळ करून बाहेर येता तुम्ही म्हणता पहिली गोष्ट माझी पूजा व्हायला पाहिजे. म्हणजे मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलं ते फक्त बॅड हॅबिटसाठी समजू नका, इवन गुड हॅबिटसाठी पण याच तीन गोष्टी आहेत: ट्रिगर, बिहेवियर आणि रिवॉर्ड. ठीक आहे. कुठलीही हॅबिट ही या तीन गोष्टींमुळे हॅबिट बनते. ऍक्च्युली रोज आपण रुटीन करणाऱ्या गोष्टींना हॅबिट म्हणायची गरज नाही, पण ती हॅबिट केव्हा होते, जेव्हा आपण त्या रिवॉर्ड साठी ती गोष्ट करतो. आणि ते रिवॉर्ड जनरली मेंटल असतं किंवा स्ट्रेस मधून बाहेर येण्यासाठी असू शकतं. ओके. सो ही हॅबिट याच्याविषयी कळलं का तुम्हाला आता? मग हो 21 दिवसात आता तुम्हाला 8 वाजता क्लास असण्याची सवय झाली आहे, राईट? हो, बरोबर. आता ती हॅबिट स्वतःची स्वतः कंटिन्यू करायची असेल तर मागच्या व्हिडिओज ऐका किंवा ते काही शीट शेअर केलंय ते ऐका. थोडे दिवस या 8 दिवसात तुम्ही स्वतःला बघा, तुम्हाला 8 वाजताचा ट्रिगर लागतोय उद्याचं फॉलो करण्यासाठी तर वापरा, नाही तर त्याच्यातनं रिवॉर्ड महत्वाचं नाहीये तुमच्यासाठी, तर ती हॅबिट तुम्हाला 8 वाजताचा क्लास चुकणार नाही. म्हणजे आपल्याला काही वेळा ना ही इमोशन एक्सप्रेस करणं याच्यात पण खूप मोठेपणा वाटतो. लक्षात येतंय? हो कारण माझी डिपेंडन्सी ही सुद्धा माझ्यासाठी एक खूप छान रिवॉर्ड आहे. म्हणजे आयांना आपली मुलं आपल्या शिवाय राहू शकतात हे इतकं दुःखदायक असतं ना. खरंच असतो, खरंच असतं. पण त्याच आईला आपला मुलगा मोठा व्हावा आणि त्यांनी खूप काहीतरी करावं मोठं असंही वाटत असतं. या दोन गोष्टी इतक्या पॅराडॉक्सियल आहेत ना. म्हणजे जिथे आई सगळं काही करू शकते, तो मुलगा काहीतरी छान पहिला नंबर यावा, त्यांनी काय प्राइज मिळवावं, त्यांनी काय इथं जावं तिथं जावं आणि चांगलं करावं यासाठी पण आपण काही करू शकतो, त्याच्यासाठी पूर्ण करतो काय काय. पण एक अशी वेळ येते ज्यावेळी तो मुलगा किंवा मुलगी इंडिपेंडंट झालीये याची जाणीव व्हायला लागली तर पहिलं दुःख त्या आईलाच होतं किंवा आई वडिलांनाच होतं. बरोबर आहे का हे? हो हो म्हणजे त्या मुलाच्या पुढे जाण्यातला पहिला अडथळा कोण आहे? आपणच. आई. आई. हे आपल्या लक्षातच येत नाही. म्हणजे मला तर खूप वेळा काउन्सिलिंग मध्ये लोक म्हणतात, आईनीच माझं लग्न करून दिलं आणि आता तीच म्हणते ही बाई तुझ्या आयुष्यात आली आणि तू माझ्यापासून दूर झालास, मला कळतच नाहीये काय करायचं. हा सगळ्या घरातला प्रॉब्लेम आहे. हो प्रत्येकाचा आहे, कोणी सांगतं कोणी नाही. प्रत्येकाचा प्रॉब्लेम आहे, कारण आपल्याला आपला मुलगा आपल्यावर डिपेंडंट असण्याची हॅबिट होते. लक्षात येते? हो बरोबर.
तो आणि मुलगा तो घरी दुसऱ्या कोणावर जरी डिपेंडंट झाला हे सहन होत नाही. हा, एक्झॅक्टली. तर त्याचा जो रिवॉर्ड आहे ना शेवटचा, त्याला जर आपण सोडून द्यायला शिकलो तर हॅबिटमधनं बाहेर जाता येईल. हॅबिटमधनं बाहेर, चांगल्या किंवा वाईट, दोन्ही हॅबिट वाईटच आहेत. आणि त्याच्याशिवाय समाधान आणि वाटत. ते समाधान इज अ रिवॉर्ड. ते reward. समाधानच तुमचं बक्षीस. त्याच्यासाठी आपण ही सगळी हॅबिट फॉलो करतो. आणि जर आपण त्या रिवॉर्ड पासून दूर होऊ शकलो, आणि त्याच्यासाठी आता मेडिटेशन, त्याच्यासाठी तुम्हाला तो सिद्ध समाधी योग पाहिजे, जिथे तुम्हाला योगस्थः कुरु कर्माणि असं गुरुजींनी सांगितलं. हो. योगस्थः म्हणजे काय? योगस्थः. योगस्थ म्हणजे योगासहित राहणे, हम्म, 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 हम्म. योगामध्ये राहणे. सह नाहीये, योगस्थ. स्थ तिथे ठिकाण. कुरु त्या कर्म हा ह्याच्यात गीतेतल्या दुसऱ्या अध्यायाचा महत्वाचा श्लोक आहे. ओके, गीतेतल्या योगस्थ दुसऱ्या अध्यायाचा महत्वाचा श्लोक आहे. कृष्णाने अर्जुनाला सांगितलंय की युद्ध होणार आहे, ते समोर तुझे कोण आहेत, माझे काका मामा भाऊ बहीण, हे बघू नकोस. आत्ता तुझं कर्तव्य काय आहे ते करण्यासाठी तू योगस्थ हो. म्हणजे काय तर यू जनहा मीन्स बी विथ युअर सेल्फ. तू स्वतःच्या आतमध्ये जा, स्वतःबरोबर राह. तुझी जी जबाबदारी आहे, तुझी जी काही स्थिती आहे, त्या स्थितीला तू योगी सारखं राहा. म्हणजे ज्याला काही कशाची इच्छा नाहीये. ओके, असं जर तू होऊ शकलास, मी गो विदिन युअर सेल्फ, असं जी प्रोसेस आहे ती झाली की ऑटोमॅटिक तुम्ही कुठल्याही सवयीच्या बाहेर जाल. खूप लोक मला सांगतात की आम्ही इतकं ट्रॅव्हल करतो पण दुसरीकडे गेलो की झोपच लागत नाही, किंवा 10 वाजून गेले आणि जर 11 वाजेपर्यंत लोक येऊन गप्पा मारत बसले तर मग मला झोपच लागत नाही. या सगळ्या सुद्धा छोट्या छोट्या सवयी आहेत की ज्याच्यामध्ये आपण स्वतःला एक तयार करतो. या 3 तर स्टेप लक्षात आला ना तुमच्या, ट्रिगर, बिहेवियर आणि हॅबिट. ओके, मग आता 21 दिवस पूर्ण क्लास करून पण काल मला एकाने प्रश्न विचारला की सपोज 8 दिवसानंतर असं झालं की मला हे होईल का नाही असा माझ्या मनात प्रश्न पडलाय. असं जर तुमचं होत असेल तर तिथे काय आहे ना की एक अटिट्यूड आपलं तयार झालंय. काय स्वतःविषयी आपण विचार करतो? मी ना वाक्य बघा कसं आहे. मी दरवेळी ठरवते, 4 दिवस करते, पण 5व्या दिवसापासून मात्र होत नाही, आणि हे माझं नेहमी होतं. आता हे आपण कोणाशी बोलतोय? स्वतःशी. आणि काय सांगतोय स्वतःला? स्वतःचं फेल्युअर. होणार नाहीये, माझ्याकडनं होणार नाहीये, माझ्याकडनं होणार नाहीये. आता एक सिच्युएशन बघा, तुमच्या घरात पाहुणे आलेत, बाहेरच्या खोलीमध्ये बसलेत, तुम्ही स्वयंपाकघरात आहात, तुम्ही ट्रे मध्ये 4 ग्लास पाणी भरलंय आणि तुम्ही चहा काय पोहे बनवताय म्हणून तुम्ही तुमच्या मुलगा किंवा मुलगीला बोलवलं की जा रे त्यांना पाणी नेऊन दे म्हणून सांगितलं. आता तो मुलगा मुलगी आली तुमची, त्यांनी ट्रे घेतला हातामध्ये आणि तो शांतपणे चाललाय. दारापाशी तो जायच्या आधी तुम्ही वळून म्हणला ते सावकाशा पडेल, व्यवस्थित जा. म्हणजे काय केलं आता तुम्ही त्याला? तो पडणार असं सांगितलं. आता त्याचं म्हणजे सहज तो चालला होता, हॅपीली चालला होता, त्यांनी जाऊन दिलंही असतं. तिथं आपण काय ट्रिगर दिला त्याला? पाडशील 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 पाडशील. आता तो पाडतो आणि मग आपण काय म्हणतो, बघ मी तुला सांगितलं होतं. मी तुला म्हणतो. तो मुलगा उलट तुम्हाला म्हणला, तू म्हणलीस म्हणूनच हे झालं, तर मग आपल्याला राग येतो ना. येतो. पण ऍक्च्युली कोण कारण आहे ते पडण्यासाठी? महत्वाचं कारण. एखाद वेळी त्या मुलांनी पाडलं पण असेल, पण याचा अर्थ तो दरवेळी पाडतो असं कोणी बनवलं त्याला? पण स्वतःच ना. मी स्वतः. आणि कसं बनवलं त्याला आपण? बोलून. येस. मग आपण स्वतःला जर सांगत राहिलो की मी कधीही करू शकत नाही, मी सकाळी उठू शकत नाही, माझ्याच्यानी काही हे जड अन्न पचत नाही, माझ्याच्यानी बाहेर जाऊन काम करणं होत नाही, मी घरात राहू शकत नाही,
हे आपण स्वतःविषयी काय बोलतोय ना, सतत आपल्या ब्रेनला आपलं 3 प्रकारचे कॉन्शियस आहेत. एक कॉन्शियस ब्रेन, एक सबकॉन्शियस ब्रेन आणि अनकॉन्शियस ब्रेन. कॉन्शियस म्हणजे काय, आत्ता आपण जे ऐकतोय, बोलतोय, करतोय ते कॉन्शियस ब्रेन. अनकॉन्शियस म्हणजे काय, की जेव्हा आपल्याला काही कळत नाही, बाजूबाजूला काय चाललंय, त्यावेळी आपण अनकॉन्शियस स्टेटमध्ये असतो. कॉन्शियस स्टेट म्हणजे आपल्याला माहितीये काय घडतंय ते. पण सबकॉन्शियस म्हणजे काय, तर आपण जे स्वतःला सारखं 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 सांगतो ते आपल्या न कळत आपल्या सबकॉन्शियस ब्रेनमध्ये जाऊन राहतं आणि फ्रॉम सबकॉन्शियस ते आपल्याला आता इन्स्ट्रक्शन देतं, हे तू करू शकत नाहीस बरं का, हे तू करू शकत नाहीस बरं का. आणि मग काय होतं, आपण ते करू शकत नाही. नाही. मग आता आपण स्वतःला आज 21 दिवसाच्या शेवटच्या दिवशी काय इन्स्ट्रक्शन द्यायची आहे स्वतःच्या ब्रेनला. मी हे करणारच आहे. मी हे करू शकते आणि करणारच आहे. मी हे करत आहे. करणार माझ्याच्याने तुम्हाला पुन्हा मी आता कुठे घेऊन जातीये, माय आयडियल वर्ल्ड. तुम्ही पहिला SSY मध्ये एक एसे लिहिला, त्याचे रूल्स काय होते, विसरलं पॉझिटिव्ह मला सगळं. प्रेझेंट टेन्स प्रेझेंट टेन्स मध्ये. आणि घडत असलं. तुम्हाला काय पाहिजे ते मला पाहिजे म्हणून नाही लिहायचं, ते असल्यासारखं लिहायचं. ओके. अफर्मेशन सगळे. शहरातले रस्ते खूप मोठे आहेत, रस्त्यावर खड्डे नाहीयेत असं नाही लिहायचंय. म्हणजे सकारात्मक वर्तमान काळ. लिहायचंय काय आहे ते लिहायचंय आणि ऍज इफ ते आत्ता आहे असं लिहायचंय. म्हणजे तुम्ही जेव्हा सिनेमा बघता ना, आता एक हिरो, ते हिरोईनच्या मागे ते दोघं जण चाललेत, ते एकमेकांशी बोलतायत. आपण सिनेमा बघताना काय म्हणतो, तो बघ किती फास्ट गाडी चालवतोय. पण ऍक्च्युली तो हिरो आत्ता गाडी चालवतोय का हो, सिनेमा आपण बघत असताना? नाही नाही, त्याची चित्र असतं. हा तरी रेकॉर्डिंग झालंय, म्हणजे ते ऍक्च्युली पास्ट आहे. त्याची आपण फक्त चित्रफित बघतोय, पण आपण बोलताना कसं बोलतो, ऍज इफ इट्स हॅपनिंग राईट नाव. ते आत्ता घडत असल्यासारखं आपण बोलतो. सो आपल्या मनाशी, आपल्या त्या सबकॉन्शियस ब्रेनला आपल्याला काय सांगायचंय आज, जे घडत आहे असंच मी ते करत आहे. सर्कॅडियन रिदम पूर्णपणे फॉलो करत आहे. लिहा हे वाक्य. मी सर्कॅडियन रिदम पूर्णपणे फॉलो करत आहे. करू शकत आहे पण नका लिहू, कारण त्याच्यात पण थोडासा एक तुम्ही आय विल ट्रायचा जो भाग आहे ना, तो आहे त्याच्यामध्ये. ओके. सर्कॅडियन रिदम पूर्णपणे फॉलो करत आहे. मी रोज सूर्योदयाला उठून, मी रोज सूर्योदयाआधी उठून सूर्याची किरणे डोळ्यावर घेत आहे. मी रोज रोज मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे काही नाही. मी रोज सूर्योदयाच्या आधी उठून सूर्याची किरणे डोळ्यावर घेत आहे. मी रोज सकाळी 7 ते संध्याकाळी 7 मध्येच जेवण करत आहे किंवा अन्न घेत आहे. मी रोज सकाळी 7 ते संध्याकाळी 7 मध्येच अन्न घेत आहे किंवा जेवण करत आहे. मला रोज छान झोप लागते. मला रोज छान झोप लागते. माझा सोशल जेटलॅग 0 आहे. माझा सोशल जेटलॅग 0 आहे. किंवा मी स्वतःसाठी अनावश्यक गोष्टीला नाही म्हणते. मी स्वतःसाठी अनावश्यक गोष्टींना नाही म्हणते. लक्षात आलं आपण काय लिहिलंय? हो 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 हो. चिल्ड्रन SSY टीचर कोण असतील ना, त्यांना माहित असेल. तुम्हाला चिल्ड्रन SSY मध्ये मुलांना चार्ट्स बनवायला सांगतात. आय कम्प्लीट, व्हॉट आय स्टार्ट. स्वतःसाठी अनावश्यक गोष्टींना ओके. तर हे असं आता तुम्ही जे वाक्य लिहिली ना,
ती पुढच्या 8 दिवसाचा तुमचा होमवर्क काय आहे तर एक छान मोठा चार्ट पेपर घ्या. मोठा मला परत पेपर. परत परत सांग. परत सांगू? परत. हो हो, मला रात्री छान झोप लागत आहे. मला रात्री छान झोप येते. ही एवढी वाक्य मी दिली आहेत तुम्हाला. आता ही कॉमन आहेत सगळ्यांसाठी. तुम्हाला इंडिव्हिज्युअल काही असेल की जे तुम्ही करू शकत नाहीये पण ते तुम्हाला करायची आहे. म्हणजे मला 10 वाजता झोप मी अजून 2-1 पर्यंत तुम्ही जागताय तर तुम्ही काय लिहा त्याच्यामध्ये वाक्य, मी 10 वाजता झोपी जाते. ओके. तर तुम्हाला जे तुमच्या सबकॉन्शियसला सांगायचंय ते तुम्ही वाक्य इथे लिहा, प्रेझेंट टेन्स मध्ये लिहा आणि ते घडत आहे समोर तुमच्या डोळ्यासमोर असं लिहा. ओके. आता याचा एक छान मोठा चार्ट बनवणार आहात तुम्ही. चार्ट पेपर घेऊन कलर पेन वापरून सगळी वाक्य एका चार्टवर लिहा. विजन बोर्ड. विजन बोर्ड, एक्झॅक्टली. आणि ते तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही रेग्युलरली वाचाल अशा ठिकाणी ठेवा. ओके. मग माझी बेस्ट जागा आहे बाथरूमच्या आतल्या डोअरच्या आतल्या बाजूला किंवा तुम्ही आरशाच्या बाजूला किंवा किचन मध्ये किंवा मी मध्ये पण एकदा तुम्हाला सांगितलं होतं जिथे तुम्हाला वाटेल की तिथे मला दिसणार आहे ते. कारण हे जितकं तुमच्या सबकॉन्शियस मध्ये जाईल ऑटोमॅटिकली तुमच्यासाठी आतनं जे काही ट्रिगर्स मिळणार आहेत इमोशनल किंवा कायनेस्थेटिक ट्रिगर्स हे पॉझिटिव्ह असतील, चांगल्या सवयीसाठीचे असतील. ठीक आहे. मग हे तुम्ही तुमच्या कुठल्याही बॅड हॅबिटसाठी सुद्धा करू शकता. ओके. काही प्रश्न आहे कोणाला? नाही. आता मला एक प्रश्न नाही पण एक शंका आहे की चांगल्या सवयी ह्या सुद्धा नसाव्यात. हा, म्हणजे काय तर ती तुमची आडकाठी नाही व्हायला पाहिजे. त्या सवयीनी तुम्हाला बांधलं नाही पाहिजे. म्हणजे कशात अडकून नाही राहायचं. हा, बेसिकली. पण तरी सुद्धा काही चांगल्या सवयी पाहिजेत. म्हणजे आता मी तुम्हाला ह्याच्या पुढची स्टेप हीच सांगणार आहे की जर तुम्ही एखाद दिवशी कोणाकडे लग्नाला गेलात किंवा जर तुम्हाला कुठे बाहेर गावी जावं लागलं आणि तिथे तुम्हाला सकाळी उठून सकाळी जेवण मिळणार आहे अशी परिस्थिती असेल तर तेव्हाच खा, पण मग रात्रीचं जेवण टाळा. तर आपल्याला मग त्या दिवशी एकभुक्त व्हायचंय ज्या दिवशी आपला सर्कॅडियन रिदम आपण 7 ते 7 मध्ये जेवू शकणार नाहीये. ठीक आहे. म्हणजे काय तर आपण आपल्या सवयीचे गुलाम नाही आहोत पण आपल्या सवय पाळण्यासाठी आपण मोल्डेबल आहोत. सी, गुलाम असणं आणि मोल्डेबल असणं याच्यात खूप फरक आहे. म्हणजे यू बी द किंग ऑफ युअर ओन ऍक्शन्स, नॉट द स्लेव्ह ऑफ युअर ओन ऍक्शन्स. तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम होऊ नका पण सवयीला तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवा की ती सवय कधी कधी आपल्याला थोडी मोल्ड करावी लागली. म्हणजे आज तुम्हाला खूप काहीतरी खायला लागलं कारण काय तर तुम्ही कोणाच्या तरी लग्नाला गेलात किंवा तुमच्या स्वतःच्या आईचं काय 81 वर्षाचा सेरिमनी आहे, सगळ्यांना तुम्हीच बोलावलंय. आता मी रात्रीचं जेवणार नाही असं म्हणणं बरोबर नाहीये इमोशनली. त्या दिवशी जेवा तिथे रात्री पण मग नेक्स्ट डे पूर्ण उपवास करा, फळांवर राहा, ज्यूसवर राहा. तर ते आपलं त्याच्यानंतरचं प्रायश्चित्त आहे. कारण काल आपण आपल्या रुटीनला चूक केली आहे पण हे रोज घडायला लागलं तर मग प्रायश्चित्त नाहीये. ओके. हे एखाद दिवशी घडलं तर ती ऍडजस्टमेंट आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या गुलामीतनं बाहेर पडताय. पण मग ह्याचं कारण आणि हेच खूप त्रासदायक असतं जे आपल्याला बॅड हॅबिट्स पुल करतात की तुम्हाला सांगतात काही होत नाही एक दिवशी आणि मग नंतर आपण पुन्हा त्या बॅड हॅबिट्सच्या मागे जातो. कुठलीही हॅबिट माझ्यासाठी बॅडच आहे. कारण कुठलीही हॅबिट तुम्हाला ती हॅबिट तुम्हाला कंट्रोल करायला लागली तर इट इज गॉन केस. ओके. मग हे प्रायश्चित्त शारीरिक झालं. मानसिक जर प्रायश्चित्त करायचं असेल तर मानसिक प्रायश्चित्त तर AMC, BST आणि मेडिटेशन जास्त डीप साधन, जितका सायलेन्स, जितक्या सायलेन्स मध्ये राहाल तितकं चांगलं. म्हणजे ऍक्च्युली मी आता माझ्या या सेशनच्या आधी जर कोणी कॉल केला ना तर घेत नाही अर्धा तासभर कॉल.
अनलेस मला माहितीये की ते, कारण माझं मन मला या प्रोसेससाठी तयार करायचं असतं आणि कोण फोन करून काय सांगणार आहे मला माहित नसतं. मग मी माझं ते हे ठेवलंय स्वतःची मौन साधना, की मला याच्या आधी मला स्वतःला योगस्थ केलं पाहिजे. तर मी म्हणजे तुम्हाला वाटतं की मी 8 ते 8:30 करते, पण माझ्यासाठी ते 7 ते 10 असतं ऑलमोस्ट. कारण सेशन झाल्यावर पण माझा इगो वाढू नये म्हणून मला साधना करावी लागते. कारण तुम्ही सगळे छान छान म्हणलात तरी ते त्रासदायक असतं. मला आज माझी शेजारी तसंच छान छान म्हणाली, मग मी काय करावं आता? काही नाही करावं, आपण शांत राहावं आणि आपल्या डोक्यात नेहमी घेऊन जायचं. तो जे काही आपल्याला सक्सेस आहे ना, ते डोक्यात नाही जायला पाहिजे. तर मग मग तुम्ही माझं एक सेशन घेतलं होतं नाम जपाचं, ते नाम जप पण त्याच्यासाठी खूप छान काम करतं. पण प्रत्येकासाठी वेगवेगळं असू शकतं. हा. मग तुम्ही कुठल्याही पद्धतीने साधना करा आणि तोच एक मनाच्या प्रायश्चित्ताचा प्रोसेस आहे. आणि तुम्हाला वाटलं पाहिजे की मी त्यातनं बाहेर आलोय म्हणून. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे पुन्हा हो ना, आणि एवढं त्याच्यात जातोय हे पण कळालं पाहिजे की हा, मला. हा टोचलं नाही पाहिजे ते काही. हा हा आणि याच्यासाठी थोडी साधारण याच्यासाठी सत्संग लागतो, याच्यासाठी गुरुचा सहवास लागतो. आणि सुनीलजींनी ही खूप छान प्रोसेस तुमचे सॅटर्डे सत्संगनी चालू ठेवली आहे. आणि करोनाचं आपल्यासाठी ते ब्लेसिंग आहे की आपल्याला ऑनलाईन मिळालंय ते. हो. आणि हे लॉकडाऊन पासून झाले बा, हम्म. ते खूप म्हणजे चांगला हा परिणाम आहे की आपण हे करू शकतोय. नाही नव्हतं ना. नाही, तर आपण कोणी झूम शिकलोच नसतो ना. आपल्याला कोणाला झूम विषयी त्या करोनाच्या आधी कुठे एवढं माहित होतं. फक्त ऑफिसचे वापरत होते, नॉर्मल माणसं काहीच वापरत नव्हती. सो आपल्याला ब्लेसिंग हे वेगवेगळ्या पद्धतीने मिळत असतं. आपण सगळ्याला दोष नाही द्यायचा तेव्हा. ओके, आणि ग्रेट. मला एक छान असं वाटतं पॉइंट की आपला हा सेशन झाल्यामुळे आहे ना, आणि स्पेशली ही डाएट फॉलो केल्यामुळे आहे ना, तर ते आपल्याला माइंड बॉडी कनेक्शन करणं खूप सोपं आहे. म्हणजे आपल्याला डोक्यात हजार विचार येतात की मला करायचंय करायचं, नंतर होत नाही. त्याचं कारण काय आहे? तो मेसेज पोटापर्यंत जातच नाहीये. पोट डिमांड करते, क्रेविंग चालूच आहे, नाही का? So या 20 बॅक्टेरिया गुड बॅक्टेरियावरच आलात परत आता तुम्ही. कारण तुमचं ट्रिगर कोण आहे? तर बॅड बॅक्टेरिया तुमचा ट्रिगर होता. हा, एक्झॅक्टली एक्झॅक्टली, परफेक्ट. तर त्या ट्रिगरला आपण आता जर कमी केलं तर हो. ऑटोमॅटिक सगळं करणं तुम्हाला सोपं. पण अजून असं समजू नका 21 दिवसात सगळे बॅड बॅक्टेरिया गायब झाले वगैरे नाहीये. सुरुवात झाली, हे जे आपल्याला करणं आहे ना, इझी झालं. एक्झॅक्टली, सुरू झालं. हे आणि तर ते 3 ते 6 महिने तरी पाहिजेत कंटिन्युटी बरं का. पाहिजे. थोडे बॅड बॅक्टेरिया असले पाहिजेत. ते कारण बॅलन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. जसं हा, एका जंगल आहे, जंगलामध्ये हजार हरणं आहे, तुम्ही शेअर तिथे पाहिजेत, नाही तर मग ते रॅन्डमली प्रचंड वाढतील. सगळं एकमेकांचं बॅलन्सिंग साठीच असतात. आणि बॅड बॅक्टेरिया असल्यामुळे आपण झोपू शकतो. बॅड इनफॅक्ट त्याला बॅड बॅक्टेरिया शब्द चुकीचा आहे, मी तो म्हणतो. रडता येतं, सगळं काही होतं. ओके, हा. गुड गुड. ऑइलिंग वर काही आपण बोलणार आहात का? बॉडी ऑइलिंग वर किंवा नेव्हल ऑइलिंग वर? नाही, कारण मी बेसिकली आत्ता वेगवेगळ्या ह्याच्यात कुठंच जाणार नाहीये. ओके. तुम्ही बरेच अशा गोष्टी आहेत की ज्या मग आपण हे करू शकतो, ते करू शकतो असं वाटतं. पण आता डिव्हिएट नको करूया. एक्झॅक्टली, बरोबर. माझा एक प्रश्न आहे, विचारू का? तो विचारा ना. हा, म्हणजे जसं की मी सांगितलं होतं की पोट दुखतं खाल्ल्यानंतर, तर मग म्हणजे तुम्ही सांगितलं होतं की थोड्या थोड्या वेळाने खायचं. तर मग मी तसं करते, पण मग त्याच्यासाठी हील साठी मी काही करायला हवंय का? म्हणजे मग ते अन्ना थ्रू किंवा असं तुम्ही विचारायचं. बेसिकली हिलिंग साठी थोडे दिवस स्वतःला द्या. कारण तुमचा प्रॉब्लेम जर इंटेस्टाईन खराब झालेली असेल तर ती नॉर्मल होईल. आशयामध्ये खडे असतील किंवा पित्त तुमचं जर जास्त वाढलेलं असेल तर ते हळूहळू कमी होईल. आणि डॉक्टरनी टेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय सांगितलं हे तुम्ही माझ्याशी पर्सनली बोला. जर त्यांनी काही सांगितलं असेल तर मी तुम्हाला सांगेन की कुठले ज्युसेस घ्या किंवा कुठलं फूड घ्या ज्याच्यामुळे ते सोपं होईल. ठीक आहे. अच्छा, पण म्हणजे मी असं डॉक्टरकडे जायचं असं काही ठरवलं नाहीये. फक्त हा प्रश्न मी तुमच्याशी डिस्कस केला होता. मग ठीक आहे. मग तरी तुम्ही कॉल करा मला, मी तुम्हाला सांगेन. पण शनिवार NLP सांगणार होत्या ना तुम्ही आज? काय सांगणार होते? NLP
हा, मी आता तुम्हाला सांगितलं तेच NLP आहे. अच्छा, मला वाटलं ते टॅप टॅप आहे. नाही 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 नाही, न्यूरो लिंग्विस्टिक ते तुम्ही टॅप टॅप म्हणताय ते EFT आहे, इमोशनल फ्रीडम. हा, हम्म. पण आता मी तुम्हाला सांगितलं ना, जो विजन चार्ट जो आपला आहे आणि आपल्या ब्रेनला न्यूरो, N म्हणजे न्यूरो, लिंग्विस्टिक म्हणजे तुम्ही स्वतःशी काय बोलताय, आणि प्रोग्रॅमिंग म्हणजे या विजनच्या त्यात सारखं 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 सांगून तुमच्या ब्रेनला तुम्ही प्रोग्राम करताय. हा मी NLPचा एक छोटा भाग सांगितलाय तुम्हाला, आणि तो आपल्यासाठी पुरेसा आहे. NLP तसं खूप मोठं आहे. हम्म. ओके. मी आज नाचणीचं दूध बनवलं. तुम्ही हा. मागे सांगितल्याप्रमाणे अर्धा कप नाचणी भिजवली रात्री. हम्म. पण तेव्हा ती गरम केलं तर ते असं खूप हे झालं, घट्ट झालं, ते घट्ट झालं. ते गरम करून घेता पण येतं म्हटलं. ते गरम करताना सारखं ढवळत राहावं लागतं, त्याच्यामध्ये खूप प्रोटीन आहे ना. तर अच्छा. ते तुम्ही कार्बोहायड्रेट आपल्या नॉर्मल दुधासारखं असं करायला ठेवलं गरम तर चालत हा. नाही. बेसन आणि त्याच्यात जरा जास्त पाणी घालून मग ढवळत राहावं लागतं, म्हणजे ते ओके. काय होतं खाली, नाही तर ते कोॲग्युलेट होतं, असं साक येतो. हो, तसंच झालं ते. सत्व तयार होतं, सत्व. ते हम्म. तसं नाही म- होण्यासाठी नुसतं ढवळत राहायचं, मग काही होत नाही. मग मी त्याच्यामध्ये थोडस मीठ आणि मिरची असं टाकून खाऊन घेतलं, मग तसंच ते. ओके, सत्व. ते सत्व. पदार्थ झाले. मला हे आता नाचणी ह्याचं कसलं त्या बीटचं हे तयार केलं मी, आणि कांजी. काल आणि आज, पण मग भूक प्रचंड वाढते त्यांनी. या इट्स गुड, पण तुम्हाला म्हणजे गरज असेल तरच वाढते ती, रोज नाही वाढणार, 2 दिवस वाढेल आणि मग अच्छा अच्छा नॉर्मल. अच्छा अच्छा. हा, त्यामुळे मी थोडी घाबरले, म्हटलं एवढी भूक प्रचंड वाढली एकदम दुपारचं. हा, तर मग किती दिवस आपण कंटिन्यू घेऊ शकतो? तुम्ही रोज घेऊ शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही, पण मी तरी सजेस्ट करीन आठवड्यातनं 2दा-3दा बस. अच्छा, बरं बरं. आणि आता थंडीचा सीझन आहे ना, त्यामुळे तर उन्हाळ्यात जास्त गरज असते, कारण आपलं लिक्विडची गरज पण असते बॉडीला जास्त. हा, आता मी म्हंटल आता शिकलोय तर लगेच प्रयोग करून बघूया, कारण टेस्ट कधी ती डेव्हलप झाली नव्हती ना. तर मग म्हंटल जरा कांजी म्हणजे काय प्रकार आहे तो बघूया, म्हणून केलं, तर आहे, छान लागते ते. मीठ, मिरपूड सगळं घाला आणि मिरपूड, हा हा हो, आणि ते थोडा राईचा तिखटपणा किंचित येतो, त्यामुळे ते चांगलं लागतं. पण उन्हाळ्यात मला वाटतं जास्त करावं का ते, म्हणजे जास्त सेवन करावं. आता थोडं आठवड्यातनं 3 दिवस थंडीत चालेल. नॉर्मलीच तुमची भूक वाढते, आणि ती आता तुम्हाला समजायला लागली आहे. हो. थंडीत भूक वाढली पाहिजे आणि उन्हाळ्यात कमी व्हायला पाहिजे. आमच्याकडे ना होळीनंतर 15 दिवसामध्ये शिळा सप्तमी असते. त्याच्यामध्ये ना आम्ही कांजी वडा बनवतो. म्हणजे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये हेच हिंग, मीठ आणि मोहरीची डाळ, आणि त्याच्यामध्ये वडे असतात सोबत. आणि ते आम्हाला म्हणजे आधीपासून तेच की आधी तेच प्यायचं, वाटीभर ते प्यायचं, आणि मग नंतर सगळं खायचं, आणि ते डायजेस्टिव्ह म्हणूनच ते घरामध्ये आजी वगैरे सगळं सांगायच्या. बरोबर आहे, आपल्या सणांच्या सगळ्या गोष्टी अशाच आहेत. आता संक्रांतीला तुम्ही तिळाचे लाडू खाता, किंवा अजून ती एक कसली चटणी बनवतात कडूपत्ता नाही, कडुलिंबाची चटणी कधी असते आमच्या इथे पाडव्याला असते. पाडवा. तर ते नवरसांचं बॅलन्सिंग बरोबर आपल्यासाठी त्यांनी दिलंय, की ज्या ज्या सीझनला, म्हणजे तुमचं शरीर पुढच्या येणाऱ्या सीझनला रेडी करण्यासाठीच आपल्या सगळ्या बेसिक प्रोसेसेस आहेत. आपल्या धर्मामध्ये ते त्यांनी रिच्युअल म्हणून दिलंय, पण ते पूर्णपणे सायंटिफिक आहे. आणि आता ह्याच्यावरती तुम्हाला माहित असेल तर आपल्या इथे IIT मद्रासमध्ये AI फॉर भारत, तुम्ही हे करू शकता, गुगल करू शकता. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर भारत, म्हणजे भारतातल्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या अशा छुपलेल्या आहेत की ज्याच्यावरती आता आपल्याला पुस्तकात काही मिळत नाही, त्याच्यावर ते रिसर्च करत आहेत. AI फॉर भारत हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा मोठा प्रोजेक्ट आहे, आणि वेगवेगळ्या IITंना त्यांनी वेगवेगळं दिलंय. तर वेगवेगळ्या भाषा किंवा वेगवेगळे फूड हॅबिट्स किंवा वेगवेगळे सण याच्यावरती ते रिसर्च करतायत लोकांकडनं घेऊन, आणि त्याचा आता पूर्णपणे डेटाबेस बनवत आहेत. सो या सगळ्या गोष्टी आता एकत्रित होणार आहेत. आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे एक मोठं पब्लिकेशन येणार आहे बाहेर. अच्छा, मग एक लास्ट प्रश्न असा आहे मला, म्हणजे थोडं कन्फ्युजन होतंय.
की आता खूप साऱ्या गोष्टी आहेत की सकाळी उपाशी पोटी घ्यायच्या. आता मग ते थोडंसं आहे की आपल्याला जर सोन्याचं पाणी आहे किंवा मग आपण आता हे कांजी आहे किंवा मग नाचणीचं दूध असेल किंवा मग आपण क्लोरोफिलचं ज्यूस नाचणीचं आहे. दूध तुम्ही दिवसभरात कधी पण घेऊ शकता. अच्छा. आणि क्लोरोफिल ज्यूस आहे किंवा मग हे जे आहे आता हे मग कसं ह्याला कसं सिक्वेन्स सांगते डिवाइड मी करायचं? तुम्हाला. आता या जर ते सोन्याचं पाणी जे आहे ना ते प्रॉपर मेडिसिन आहे ज्यांना थायरॉइडचा किंवा मेटाबॉलिझम इश्यू असेल नाही, त्यांच्यासाठी. ते मला आताच ह्या 6 महिन्यामध्येच मेनोपॉज मध्येच ते माझं 25 MG चालू झालंय म्हणून विचारते. नाही तर ते तुम्ही अगदी पहिलं घ्या. ओके. हा. कारण ते तुमच्यासाठी फूड नाहीये. ओके. पण त्याच्यानंतर तुम्ही कांजी घ्या. कांजी मी तुम्हाला काय सांगितलं की ती काहीही खायच्या आधी घ्या. मी तुम्हाला अनुषपोटी घ्या असं म्हणलं नाहीये. काही ओके. सॉलिड फूड खाण्याच्या आधी ते घ्या, म्हणजे ते तुमच्या लार्ज इंटेस्टाईन पर्यंत जाऊ शकतं. मग तुम्ही ग्रीन टी नंतर सुद्धा कांजी प्यायली तर प्रॉब्लेम नाही. पण अच्छा. तुम्ही ब्रेकफास्ट मध्ये इडली, डोसा, वडा, पोहे, उपमा खाऊन कांजी घेतली तर तुम्हाला ते पोचणार नाही शेवटपर्यंत. एवढंच. ओके. 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 तसंच कोहळ्याचा ज्यूस आहे किंवा तो एबीसी हा. ज्यूस आहे किंवा क्लोरोफिल ज्यूस आहे, हा. तो सुद्धा तुम्ही घेतलात तर मग त्या दिवशी कांजी नका घेऊ, कारण ते दोघं एकमेक सेमच काम करतायत. मग तो खूप ओव्हरडोस होईल तुमच्यासाठी. ओके. 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 प्रिव्हेंटिव्ह जय गुरुदेव. मग हा बोला ना. ते हे जे सोन्याच्या पाण्याचं तुम्ही सांगताय हे प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून काही त्याचा उपयोग प्रिव्हेंटिव्ह करता? सुद्धा घेऊ शकतो. या कारण आता तुम्ही जर तुमचं थायरॉइड T3, T4, TSH टेस्ट केलं आणि त्याचं बाउंड्री लाईनच्या जवळ असेल तर मग ते घेणं चांगलं आहे. ते फक्त तेवढ्याच साठी काम करतं का? त्याचे दुसरे काही फायदे नाही? त्याचे भरपूर फायदे आहेत. पण मी या अनुषंगाने सांगितलं की तुमचा कुठलाही मेटाबॉलिझम ते रिसेट करतो बेसिकली. आणि आपल्याला थायरॉइड ग्लँड ही मेटाबॉलिझम दर्शवते. म्हणजे ते उलट आहे की तुमचा मेटाबॉलिझम डिस्टर्ब झाला असेल तर तुमचं TSH वाढणार आहे ना. हीच त्याचा बेसिक आहे. T3, T4 ही नॉर्मल असेल पण TSH डिस्टर्ब होईल. पण तुम्हाला मेटाबॉलिझम डिस्टर्ब झालेला वेगवेगळ्या पद्धतीने समजतो, तेव्हा सुद्धा तुम्ही घेऊ शकता. की तुमचं मोशन सकाळी उठल्यावर होत नाहीये किंवा जेवल्यानंतर चांगलं वाटतं पण अर्ध्या 1 तासानंतर ब्लोटिंग फिलिंग येतं किंवा ऍसिडिटी आणि हे सगळं मेटाबॉलिझम डिस्टर्बचीच गोष्टी आहेत. म्हणजे आज तुमचा थायरॉइड समहाऊ ऍडजस्ट करतोय पण तो 4 वर्षांनी वाढणारच आहे. त्यामुळे तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून पण घेऊ शकता. पण मग ते 3 महिने घेण्याची गरज नाहीये. ते तुम्ही आठवड्यातनं एकदा असं घेऊ शकता जेव्हा प्रिव्हेंटिव्ह आहे तेव्हा. ओके. ओके. श्यामा तुम्ही बोलत असलात तर म्यूट वर आहात तुम्ही. मी बोलते. कसं बनवायचं ते? एक वेळेस बंद करायची. तर मला हे विचारायचं होतं, म्हटलं की मी गोळीच्या सोबत म्हणजे गोळी अगोदर घेते ती थायरॉइडची आणि त्याच्यानंतर ते पाणी घेतलं तर चालतं का ते आधी घ्यायचं? बरोबरच घ्या ना. त्या पाण्यावरच गोळी घ्या ना. कशाला वेगळं करतात? काही त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तुमचं औषध हे हळूहळू तुम्हाला कमीच करायचंय. त्यामुळे काही नंतर घ्या. ते कसं बनवायचं? 1 ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये भांड्यामध्ये घालायचं, त्याच्यामध्ये सोन्याचं प्युअर सोन्याचं नाणं किंवा काय तुमच्याकडे असेल वळ ते घालायचं. ते पाणी बॉईल व्हायला पाहिजे आणि 1 ग्लासचा अर्धा ग्लास होईपर्यंत बॉईल होऊ द्यायचं. मग थंड करायचं. थंड म्हणजे पूर्ण थंड नाही, वॉर्म झाल्यावर त्याचं ते नाणं काढून ठेवायचं आणि प्यायचं. दॅट्स ऑल. सिम्पल आहे. आणि बद्दल सांगणार होते मग कशाबद्दल? OCD बद्दल आपण त्याच्यासाठी काय मीडिया आहे का? ओसीडी बेसिकली काय आहे ना की तुम्हाला वाईट वाटेल पण OCD ज्यांना आहे ना त्यांना स्वतःला एक न्यूरो ऑब्झर्वेशन काय आहे तर मी स्वतः फार इम्पॉर्टंट आहे आणि मी म्हणेन तेच खरं व्हायला पाहिजे. इतका जो हा स्व वाढत जातो आणि मग तुमचं ऐकणारं कोणी नसेल तर OCD वाढतो असा त्याचा रिसर्च आहे. ओके. आणि याच्यात OCD असण्याचं काहीही कारण नाहीये. कारण जर तुम्ही नैसर्गिक पद्धतीत राहायला लागलात ना तर धूळ असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. नाही, माझी OCD वेगळी आहे मॅडम.
जनरली ओसीडी ही स्वच्छतेच्या बाबतीतली ओसीडी जास्त लोकांना असते. तेच आहे. तुमची वेगळी असेल तर तुम्ही इंडिव्हिज्युअली बोला, पण स्वच्छतेविषयीची जी ओसीडी आहे ना, त्याचं एवढंच हे आहे की तुम्ही निसर्गाच्या दूर जाऊन स्वतःला फार मोठं व्यवस्थितपणाचं समजायला लागलात तर ती स्वच्छतेविषयीची ओसीडी खूप यायला लागते. तर तुम्ही आता आपण स्टेशनवर गेलो, तिथं काही घाण पाहिली किंवा बसमध्ये घाण पाहिली की यांना त्रास होतो. मग या ती तुमची एक मानसिक हे आहे की सगळं स्वच्छ असलं पाहिजे. तर जो जसा आहे तसा तो राहू दे, पण मी स्वच्छ राहणार आहे एवढा तुम्ही स्वतःला हे ठेवा. बाकी कोणालाही विचार, जितका आपण दुसऱ्याला शिकवायला जाऊ शकत नाही हे आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला इरिटेशन आलं तर दूर जायचं एकतर. पण त्यातनं बाहेर येण्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायला पाहिजे, म्हणजे ऍक्सेप्ट करा आणि पुढे जा की लोक अशीच असणार आहेत, मी त्याच्यापासून दूर राहणं चांगलं आहे. आणि हे हळूहळू वाढलं असेल तुम्हाला लहानपणापासून आहे का असं? अगदी हो 4-5 दहावी वर्ष असल्यापासून आहे? नाही 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 नाही. 18 वर्षापासून 18-19. म्हणजे ते काही तुमचे अनुभव असतील तुमच्या ह्याच्यामध्ये की त्याच्यामुळे काही त्रास झालेले बघितले असतील, कुठला तरी एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट असेल, तो तुम्ही आठवा तुमच्या आयुष्यामध्ये झालेली घटना, आणि त्या घटनेला तुमच्या मेमरीतनं काढावं लागेल तुम्हाला, तर मग तुमचा ओसीडी जाईल. तो सीबीटी करायला सांगा. बऱ्याच गोष्टी आहेत, पण ती घटना पहिली शोधावी लागेल. प्लास्टिकचा दोरा जरी पाहिला कुठं रस्त्यावर ते पेपरचा, तरी पण ते त्रास होतो. नाही नाही, उषामा ती काउन्सिलिंग करून घ्या. काउन्सिलिंग करून घ्या, पण कुठला तरी ती मागे जाऊन ती घटना शोधावी लागेल जेव्हा सुरू झालंय ते. ते ओके, केले ना सगळं, काउन्सिलिंग पण केली होती आम्ही. आता तुमच्याकडनं एकदा करून घेऊ. ठीक आहे, चालेल. ठीक आहे. हो. सो नाईस, आपले 21 दिवस पूर्ण झालेत आणि हा चार्ट तुम्ही बनवा, हीच आपली सांगत आहे 21 दिवसाची ह्याची. धन्यवाद मा. काय काय फॉलो करणार आहात आता? सगळ्या चालेल. 21 दिवसांचा सगळंच फॉलो करणार. सारा इतकं इंटरेस्टिंग आहे हम्म. की काही सोडावंच वाटत नाहीये. भरलंय 7 ते ना. 7 जेवण, 7 ते 7 जेवणाचा 7 ते नियम, 7 जेवायचं, 7 ते 7 मध्ये झोपायचं. ओके, 10 ते 7. 10 ते 7. या आणि त्या चॅट मध्ये काही ऍड पण करू शकतो का हो अजून? हो हो, मी सांगितलं ना सगळ्यांना कॉमन म्हणून मी दिले आता. तुमचे इंडिव्हिज्युअल तुम्ही काहीही ऍड करा त्याच्यात, पण तो चार्ट बनवा आणि लावा आणि फोटो पण पाठवा ग्रुपमध्ये मला. किचनवर लावलं चालेल. कुठेही लावा, जिथे तिथं आपला दिसेल रेग्युलर राहतो तुम्ही कुठे स्पेंड करता तिथे लावा. ना, रेग्युलर राहतो ना आपण किचन मध्ये. हा, कुठेही लावा. प्रत्येकासाठी ती जागा वेगळी असू शकते आणि घरातले काय म्हणतील वगैरे विचार करू नका. पहिला त्याच्यात तिथे लावायचं, मोबाईलच्या स्क्रीन लॉकला पण लावायचं. मोबाईलच्या स्क्रीन लॉकला लावा फोटो काढून, तेही चांगलं आहे. या त्या मोबाईल जगामध्ये ते सोपी गोष्ट आहे. ते जास्त बघतो बाहेर कुठं काही बघण्यापेक्षा. उघडले बरोबर तेच दिसणार. आणि फक्त आपल्याला दिसणार. हा चार्ट म्हणजे सगळ्यांना दिसणार, बाहेर लावला तर मला दिसेल ते जास्त चांगलं आहे. ओके, गुड. आणि आता ना खूप 15-16 जणांनीच फॉर्म भरलाय तो एक्सपिरियन्सचा. तर मी काल सांगितलं होतं की 2 डिसेंबर पासून जेव्हा आपण बॅच सुरू करणार आहे, तर पहिले ज्यांनी फॉर्म भरलेत आणि नंतर ज्यांनी एक्सपिरियन्स भरलाय, तेवढेच त्या 50 पैकी जे एक्सपिरियन्स भरलाय तेच लोक ग्रुपमध्ये राहतील. तर 2 तारखेपर्यंत वेळ आहे तुम्हाला एक्सपिरियन्सचा शीट भरण्याचा. कारण म्हणजे काय, तर तुम्ही तुमचं बघू शकता असंच मी समजणार आहे. तर एक्सपिरियन्स शीट भरा, ज्याच्यामुळे मला कळेल तुम्ही काय लिहिलंय पेक्षा सुद्धा तुम्ही लिहिलंय हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. कारण तुम्ही स्वतःकडे बघाल, स्वतःला ऑब्झर्व कराल आणि तुम्ही स्वतःसाठी काहीतरी विचार करताय, हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि ऑलरेडी ग्रुपमध्ये काहीतरी 120 जण झाली आहेत आत्ता, आणि एवढी जण असतील तर मला काही ती दिसत नाहीयेत. कारण 75 जण होतो आपण, पण आपल्या क्लासमध्ये 50 जणांनी फॉर्म भरलाय. तर मी एक लिस्ट करणार आहे, जेवढे फोन नंबर रजिस्टर आहेत तेवढेच ठेवणार आहे. मग तर तुम्ही फॉर्म भरा एक्सपिरियन्सचा तुमच्या स्वतःसाठी, मला त्याचा काही फायदा नाहीये.
मार्केटिंग करायला वेळ पण नाहीये त्याचं काही अनालिसिस करायला. ओके, पण तुम्ही जेव्हा त्याचा अनुभव स्वतःचे ऑब्झर्व कराल तर तुम्हाला ते फॉर्म भरणं सोपं होईल. तर 2 तारखेच्या आधी तो फॉर्म भरा. तुम्हाला पाहिजे असलं तर परत तो एकदा उज्ज्वल परत एकदा फॉरवर्ड करा. आहे ना, मग ग्रुपवर आहे आहे. ना, आहे आहे ग्रुपवर. ना. नको आहे. तो कन्फ्युज, नवीन लोकांना कन्फ्युज होईल ते. नाही, पिन करून देऊ, मग तुम्ही तो हे करा. ठीक आहे. चालते. ओके, ज्यांनी भरला नाहीये त्यांनी भरा. तुम्ही ऑटोमॅटिक ऑब्झर्व कराल. इंग्लिशमध्ये लिहा, मराठीत लिहा, हिंदीत लिहा, काही प्रॉब्लेम नाहीये. ते भरलं की सबमिट होतंयच ना? सबमिट होतंय. ते काय होतंय, लोकांचं सबमिट झाल्यावर पुन्हा एकदा ते प्रेस करतात, मग तेव्हा येतं की दिस कॅनॉट बी. त्यामुळे मी त्यांना म्हणून मेसेज दिले ना, 3-3 वेळा सबमिट करतायत लोक तोच फॉर्म. म्हणजे दर 5 मिनिटांनी परत परत ते इंग्लिश मध्ये एकदा, मराठीत एकदा, त्यांना ते नाही झालं असं काही नाहीये. फॉर्म बरोबर सबमिट होतोय. मा एक विचारू? हा, विचारा ना. मौन राहायचं म्हटलं ना की तोंड बंद केलं की मनाचीच बडबड जास्त सुरू होते. काय करावं? मेडिटेशन केलं पाहिजे एवढंच. मेडिटेशन 10-15 मिनिटं जो मेडिटेशन करू शकतो तो मग हळूहळू अर्धा तास मौन राहू शकतो. पण जास्त मौन राहणं सुद्धा चांगलं नाही, कारण मग त्याच्यासाठी खूप डीप साधना, म्हणजे पूर्ण तुम्ही जर ज्यूसवर गेलात ना तर तुम्ही मौन राहू शकता. आणि मग तेव्हा सोहम केलं पाहिजे. मग त्यावेळी आपलं समाधी मेडिटेशन नाही करायचं. सोहम म्हणजे तुमच्या श्वास उच्छ्वासावरती ध्यान ठेवा. मग ते ध्यान ऑटोमॅटिक तिकडनं जाऊन श्वास उच्छ्वासावर येतं, मध्येच बाहेर पण जाईल ते. परत लक्षात ठेवायचं की नाही नाही, हा श्वास उच्छ्वास आहे जो मला सोडणार नाहीये, परत त्याच्याकडे यायचं. आणि हे तुम्ही आता कुकिंग करताना किंवा रीडिंग करताना, स्टिचिंग करताना सुरू करा, श्वासावर ध्यान देणं. ओके, त्याला अनुलोम विलोम म्हणा किंवा श्वास आपलं एम जे आहे तेच करा. आणि मग येस, AMCच. आणि ते तुम्ही करत राहिलात ना तर शांत राहणं शक्य आहे. तुम्ही 15 मिनिटाच्या मेडिटेशनवर पूर्ण वेळ शांत नाही राहू शकत. नाही राहू शकत. हो, आदर तुम्ही जास्त बोलायला लागता. मी असे खूप हो, लोक बघितले हो, इंट्रो हो. SSY केल्यानंतर इतके बोलायला लागतात की इतके वर्षांचं आज साठलेलं बोलायला लागतात. इंट्रो सगळे एक्स्ट्रा होतात. पन्नेस देतो. पण तुम्हाला शांत व्हायचं असेल तर AMCचं सोहम मेडिटेशन करा. ठीक आहे, धन्यवाद ना. मी AMC पण आणली आता सेशन मध्ये, त्यामुळे SSY हो. ऑनलाईन AMC पण पाहिजे खरं. हो, सुनीलजींना विचारूया आपण, ते करतात बरंच काय काय. कोविड मध्ये ऑनलाईन PhD होती. कोविड मध्ये ऑनलाईन PhD झाली होती, तेव्हा मी केली होती. कोविड चालू होतं तेव्हा, फर्स्ट वेव्ह मध्येच. या सुनीलजी आता एक ऑनलाईन SSY करणार आहेत पहिला. तर ज्यांना रिपीट करायचं आहे किंवा ज्यांना खूप दिवस झालेत त्यांनी सुनीलचा ऑनलाईन जॉईन करा पहिला. त्यांना मी आपण माझ्या PhD पण घ्यायला सांगू. हॅलो, हा, बोला. आपला जो फॉर्म भरायचा त्याच्यामध्ये तुम्ही एक कॉलम टाकलेला आहे की तुम्हाला आम्हाला काही हो. सुचवायचं असेल तर सुचवा म्हणून. हा, त्यात मी ते सुचवलंय. सुचवलंय ना, मग ते पोचेल सुनीलजींपर्यंत. या सुनील, ऑनलाईन SSY चालूच असतात. पण आपल्या बॅच साठी सुनीलजी म्हणलेत की कारण यात मी त्यांना सांगितलं होतं काही लोक आहेत ज्यांचं नाही झालेलं SSY, तर ते म्हणले की मग आपण जेवढ्यांना करायचंय त्यांच्यासाठी करूया. बॅच सकाळी तुम्ही कुठेही करू शकता. येस गौरव. आणि काय, ठीक आहे, प्रेयर करूया मग. बोला ना, कोण? मी डॉक्टर बोलतो, अविनाश. हा, बोला. 21 दिवस हा आपला कोर्स होता. 21 दिवसापैकी साधारणतः एक 5-6 दिवस मी याच्यामध्ये नव्हतो, पण बाकी जेवढे दिवस होतो तेवढे मी तेवढ्या वेळापुरता माझी OPD थांबवून हा कार्यक्रम म्हणजे हा सेशन अटेंड करत होतो. आय एम रिअली प्लीज्ड की हे मला करायला मिळालं. आणि याचं श्रेय मी उषामांना जास्त देतो, कारण त्यांनीच मला फोन करून सांगितलं होतं की तुम्ही जॉईन होता का, तुम्हाला जॉईन करू का म्हणून. या उषामा आणि उज्ज्वल हे दोन धन्य उषामाणीच, आम्हाला उषामाणीच धन्य, खरंच एकदम म्हणावे तेवढे आभार थोडे आहेत त्यांचे. आणि त्या स्वतः बसतात, त्या स्वतः सगळ्यांना बोलवतात. कोणाचे इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम असले तरी ते त्यांना मदत करतात. सो
त्यांची जी स्वामी पराकाष्ठा आहे ती स्वामी भक्ती जी आहे ना ती परिपूर्ण आहे त्यांच्यासाठी. हा प्लॅटफॉर्म घेऊन मी परत एकदा उषा मांना विनंती करतो की आपलं सेशन तुम्ही आता सुरू करा परत. चालेल ना. रमा. तो आपला संकल्प पूर्णच होते. राईट. मला गुरुजींचं एकच वाक्य लक्षात राहतं नेहमी की आपल्याला जे मिळाले ते इतरांपर्यंत पोहोचायचंय. मला जे मिळाले तर माझ्यासारखं सगळ्यांना मिळू दे. आणि त्यासोबत आपल्यालाही शिकायला मिळतं. यशस्वीचा क्लास घेताना पण तेच मला वाटायचं की मी आज सांगते ना तर माझं परत रिपीट होते. मी आज परत एकदा आणि प्रत्येक वेळेस नवीन शिकायला मिळायचं. बरोबर. परत एकदा आमच्यासाठी तुम्ही काहीतरी नवीन शिका आणि आम्हालाही शिकवा. बरोबर आहे, बरोबर आहे. गुड गुड. फिजिकल क्लास घ्या एकदा उषामा. बरोबर. अनाऊन्स करा आता पुढच्या 20 दिवसाच्या मध्ये प्लॅन करा आणि अनाऊन्स करा. ठीक आहे, चलो प्रेयर करूया. मी बोलू का? हा बोला ना. कोण आहे? मी संगीता बोलते, संगीता शिरसाट. हा ओके. बीएसटी घ्यायला पाहिजे. मग ऑनलाईन बीएसटी घेता येईल का? घेतले माग SSY AMC BST काही घेत नाही सध्या म्हणजे 20 वर्ष झाली आता नाही घेत मी. पण किंवा बरेच सारे SSY टीचर्स आहेत वगैरे ते लॉकडाऊन मध्ये घेतले मग पुन्हा मग. हो लॉकडाऊन मध्ये झाली होती तेव्हा मी केलं होतं पीएचडी. सध्या फिजिकल